अरविंद केजरीवाल हे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि अरविंद केजरीवाल हे आता अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या नंतर सभेच्या ठिकाणी अरविंद केजरीवाल हे दाखल होणार आहेत। वांद्रे कुर्ला संकुलामध्ये इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि याविषयीचे अपडेट घेऊया। चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चेतन, आता अरविंद केजरीवाल मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत, उद्धव ठाकरेंची ते भेट घेणार असल्याचं कळतंय। यामिनी, आज इंडिया आघाडीची संयुक्त बैठक बीकेसी येथील मैदानात पार पडत आहे। या मैदानात इंडिया आघाडीचे प्रमुख नेते या बैठकीत असणार आहेत। खरं तर लोकसभा निवडणुकींचा 5वा टप्पा पार पडताना या 5व्या टप्प्यात सर्वच म्हणजे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते म्हणजे मुंबईतील निवडणुकांकडे आणि त्यामुळेच महाविकास आघाडीतील असतील किंवा इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते आज मुंबईत दाखल झाले आहेत। त्याचबरोबर अरविंद केजरीवाल हे देखील आज मुंबईत दाखल झाले आहेत। ते आता हॉटेल ट्रायडंट इथे थोडा आराम करणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता ते मातोश्री इथे उद्धव ठाकरेंची भेट घेतील आणि तिथून दोघंही एकत्रित ते सभास्थळी दाखल होतील। खरं तर आपण पाहिलं होतं यापूर्वी उद्धव ठाकरे देखील अरविंद केजरीवाल जेलमध्ये असताना त्यांच्या समर्थनार्थ जी सभा ठेवली होती, जो रोड शो ठेवला होता, तिथे दाखल झाले होते दिल्लीला आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा जो धर्म आहे तो त्याचं पालन केलं होतं। त्याला अनुसरून आज अरविंद केजरीवाल देखील मुंबईत आले आहेत। ते देखील आज सभेला येणार आहेत। त्यापूर्वी मातोश्री इथे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर सभेमध्ये अरविंद केजरीवाल नेमकं काय बोलतात, त्यांच्यावर त्यांनी ते काढलेले जेलमधील दिवस होते या संदर्भात ते काय माहिती देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। त्याचप्रमाणे केंद्रीय यंत्रणेचा साथेमिरा कशा प्रकारे मागे लागतो निवडणुकीच्या काळात यावर देखील ते बोलणार असल्याची माहिती समोर येत आहे। यामिनी, अगदी धन्यवाद चेतन या सगळ्या माहितीसाठी।